झी 24 तास एक पाऊल पुढे। शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी अनेक व्यवसाय करतात। गोंदिया जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या गणेश तवाडे या शेतकऱ्यानं घरच्या घरी मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग राबवलाय। कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवून देणारे या शेतीमुळे तवाडेंचा आर्थिक स्तरही उंचावलाय। हे कुठल्या पक्षाचं घरटं नसून मशरूमचे बेड्स आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या आदर्श गावाचे गणेश तवाडे यांनी आपल्या पत्नीच्या मदतीनं गेल्या 7 वर्षांपासून मशरूमची शेती केली आहे। या शेतीची सुरुवात त्यांनी आपल्या घराला लागून असलेल्या 10 बाय 15च्या खोलीत केली। या खोलीत त्यांनी 175 बेड्स तयार केले। यासाठी लागणारं बीज, दोरी, तणस, औषध आणि तार या सर्वांचा 2000 रुपये इतका खर्च आला। एकदा बीज रोपण केल्यानंतर 24 दिवसानंतर या बेडमधून मशरूम्स येतात। 75 ते 185 बेड आहेत। प्रति बेडमधून माझा महिन्याकाठी उत्पादन एका बेडपासून कमीत कमी पाऊण किलो ते 1 किलो पर्यंत होतो आहे। आणि म्हणून महिन्याकाठी मी जवळपास 10 ते 12 हजार रुपयाचं उत्पादन मिळवून मी आपलं कुटुंब याच्यावरती कुटुंबाचं पालन पोषण करतो आहे। तणीस कापल्यानंतर त्याला 24 तास पाण्यामध्ये भिजवा लागते। नंतर काढून सतनारी पाणी झिरपण्यासाठी त्यावर टाकायचे। नंतर बिजाई बायोस्टीन फार्मिलिनची फवारी करून पॉलिथिनला ते भरावं लागते बेड। ते 22-23 दिवसापर्यंत ठेवावं लागते बेड। नंतर पॉलिथिन फाडून फेकायची। देवरी तालुक्यात या मशरूमला चांगली मागणी आहे। या मशरूम शेतीमुळे तवाडे कुटुंबियांचा आर्थिक स्तरही चांगलाच उंचावलाय। दुर्गम भागात राहून गावाच्या नावाप्रमाणे आदर्श शेती करणाऱ्या तवाडे यांनी एक अनुकरणीय पायंडा पाडलाय। झी 24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।